ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। त्यांना आमचे 2-3 दिवसांनी म्हणजे 2-3 महिने झाले आमचे तेव्हापासून आमचे पगार झालेले आहे आणि कंपनी आम्हाला वारंवार आम्हाला आश्वासन देत चालले आहे। आम्ही कलेक्टरला आणि कामगार आयुक्तांना निवेदन दिलेले आहे आणि आपले जे डीन सर आहे त्यांना पण सांगितलं, पण डीन सर म्हणाले की बा आमचा आणि आमच्या कंपनीचा काही रोल नाही, कंपनीने त्यांचे काही जे कागदपत्र आहेत ते अपुरे नाही, त्यामुळे ते होत नाही म्हणे पेमेंट। आणि कंपनीला बोलले तर कंपनी म्हणते किंवा म्हणजे कंपनीचे जे कर्मचारी त्याचे मेन आहे ना इथले, तर ते का म्हणता की बा बिल आपलं इथलं हॉस्पिटलवरनं तर ते बिल पास होत नाही। तर म्हणजे नेमकं अडचण कुठं आहे ते आम्हाला येत नाही आणि 3-4 महिन्यापासून असं मला सांग प्रत्येकाच्या घरी अडचण आहे। तर आता आणि आता तुमचे सण आमचे सण आले पूर्ण गणपती वगैरे सर्व सण आणि 3 महिन्यापासून किराणा वगैरे नाही आहे, कर्जबाजारी झाले, कोणाच्या गाड्यांचे हप्ते आहे, काही आहे। नेमके कोणत्या कंपनीत तुम्ही काम करताय? स्मार्ट सर्व्हिसेस मध्ये काम करतो आम्ही। कधीपासून तुम्ही काम करत आहात? आम्हाला झाले तर 1 जानेवारीपासून करतो, 6 जानेवारीपासून आम्ही रेग्युलर आहे इथं। तुम्हाला किती महिन्याचा पगार मिळाला आहे आणि आता किती महिन्याचा पगार बाकी आहे? आम्हाला आता 2 महिन्याचा पगार बाकी आहे, आता 3रा महिना चालू आहे। पहिल्या महिन्याचे पगार भेटले का तुम्हाला? हो, पहिल्या महिन्याचे भेटलेले, ते पण म्हणजे अशा कंडिशन मध्येच भेटलेले, असे रेग्युलर तर नाही भेटले, पण म्हणजे ते गॅपने भेटलेले। आम्ही 6 जानेवारीपासून या स्मार्ट सर्व्हिसमध्ये काम करतोय। आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिलं जातं आहे की 8 दिवसांनी पेमेंट होईल, 10 दिवसांनी पेमेंट होईल, पण आम्हाला वेळेवर पेमेंट मिळत नाही आणि 3-3 महिने होऊन जातात तरी पण आम्हाला पेमेंट मिळत नाही। आज आम्ही आमच्या घराच्या पूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी इथेच कामाला आलेले आहेत, सर्वसामान्य लोक आहे आम्ही। आणि माझा विषय असा आहे, माझे मिस्टर पण डेथ झालेले आहेत, मी विधवा बाई आहे। मागच्या महिन्यात मी 40,000चा TV 6,000त विकला। तो TV विकून मी माझ्या घरातल्या गरजा पूर्ण केल्या। आता नेमकी मागणी काय आहे तुमची की म्हणजे आमची पेमेंट झाला पाहिजे। आता रक्षाबंधन आली, गणपती आले, आता सण आले, तर आम्हाला पेमेंट तर 2 महिन्यांचा एक सोबत पाहिजे। आता 3रा महिना चालू झाला आमच्या पेमेंटला। या अगोदर तुम्ही कोणत्या ठेक्यात होते? साई मॅनपॉवरमध्ये होते। अच्छा, तर तिथे पेमेंट तुम्हाला कसं वाटलं? तिथं पेमेंट आम्हाला वेळोवेळी मिळत होता, रेग्युलर होता। त्याचा PFSI काहीच नाही, त्याचं PFSI वगैरे काहीच नव्हतं। आणि यांचं PFSI सगळं आहे, पण आम्हाला पेमेंट वेळेवर मिळत नाही आहे ना। आम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे मिळत नाही, दर टायमाला आम्हाला सांगून देता, आश्वासन देता, आज भेटेल, उद्या भेटेल, परवा भेटेल। ते आम्ही म्हणजे आमच्या घरची परिस्थिती खराब आहे, तरी आम्हाला बिन सांगता या टेक्यात करलं भले आम्ही एक्सप्रेसमध्ये होतो, त्याच्यानंतर आम्ही या स्मार्टमध्ये आले बिन सांगता। आणि त्यांना आम्हाला PF हे तुम्हाला हे ते, पण आता 5 महिने झाले पगार नाही आहे, म्हणजे आम्ही लढूनच पगार घेत आहे। आणि याला सुपरवायझर विचारा, सुपरवायझर उत्तर देत आहे, आज भेटेल, उद्या भेटेल, परवा भेटेल। कोण आहे सुपरवायझर? रवी पाटील घडे तेच सांगतात। त्या पियुष त्यांना काय नाव त्याचं, हो पियुष कुणाल जैन साहेबांना विचारा, ते म्हणतात तुम्हाला पगार देऊ पण काढून टाकू तुम्हाला आम्ही इथून। ते म्हणजे आम्हाला 7 वर्ष आले आम्हाला इथे आता कामावर, आणि घडे तेच धमक्या ते काढून टाकू, म्हणजे आम्ही काय करायचं काय मग? आता तुम्हीच आमचे मायबाप आहेत, आता तुम्हीच बघा आमचा पगारचं कसं करता। तुम्ही SMS ला असताना तुम्हाला पगार रेग्युलर होता? हो, रेग्युलर होता पगार आम्हाला। इथे आता किती महिने झाले तुम्हाला काम करून? आता इथे 6 महिने झाले, 6 जानेवारीपासून आता आलो। आता तुम्हाला किती महिन्याचा पगार भेटला आणि किती महिन्याचा बाकी? आता पहिले 2 महिन्याचा भेटला आणि 1 महिना टाकला त्यांना, आता ती 3रा महिना लागून गेला तरी पगार नाही। आता 2 महिन्याचा बाकी, 3रा चालू आहे आता। आता मी आजारी असून कामाला येणं पडतंय मॅडम रोज, परिस्थिती खराब आहे, काय करणार आहे? हे बघता नाही कोणीच, आमच्या वालीनी डीन सरांना सांगितलं, डीन सर म्हणतात त्यांच्याकडे, तू ते सांगतात त्यांच्याकडे। तुम्ही या संदर्भात कोणाला निवेदन दिलं होतं का? आम्ही कलेक्टरांना आणि आयुक्तांना, कामगार आयुक्तांना, तरी त्यांना काही रिस्पॉन्स भेटला नाही आम्हाला। दर टायमाला तेच सांगताय मॅडम, उद्या होईल, आज होईल, आता 7 तारीख सांगितली होती तरी झाला नाही पगार। जर आता तुमचा पगार नाही झाला त्याच्या पुढचं पाऊल काय राहणार तुमचं? आता गांधीगिरी पद्धतीचं आंदोलन केलंय, आता पुरा परवार घेऊन तिथे कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊ आम्ही आणि तिथे बसून राहू।
तीव्र प्रकारचं आंदोलन होणार आहे. नाव काय आपलं? मनोज साळुंखे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.